प्रसंगित। तो परमेश्वर ने जो इज़राइल को उनको एक राज्य का सुसमाचार दिया था करके शब्द का एक वाणी है करके इब्रानी का पुस्तक में पढ़ते समय में जो 1000 साल का राज्य का विषय में है, उसके विषय में प्रभु वहां पर बात करता है। वो बात को है प्रभु वहां पर मती में 4 में कहता है कि एक राज्य का सुसमाचार है। ഇനി യോഹന്നാൻ എന്താണ് പ്രസംഗിച്ചത്? ഇത് തന്നെയാണ് മത്തായി സുവിശേഷം 3:1 നമ്മൾ വായിക്കും. മത്തായി 3:1 ആ കാലത്ത് യോഹന്നാൻ സ്നാപകൻ വന്ന് യഹൂദ മരുഭൂമിയിൽ പ്രസംഗിച്ചു, സ്വർഗരാജ്യം സമീപിച്ചിരിക്കയാൽ മാനസാന്തരപ്പെടുവീൻ. तो प्रभु यीशु मसीह और यूहन्ना बपतिस्मा देने वाले ने दोनों ने यही राज्य का सुसमाचार बांटा। तो यीशु ने जैसा मती 4 में हमने पढ़ा वो सुसमाचार बांटा था, वैसा यूहन्ना बपतिस्मा देने वाले ने भी के विषय में हम पढ़ते हैं मती का सुसमाचार, उसका 3 अध्याय 1 और 2 पढ़ेंगे। उन दिनों में यूहन्ना बपतिस्मा देने वाला आकर यहूदिया के जंगल में यह प्रचार करने लगा कि मन फिराओ क्योंकि स्वर्ग का राज्य निकट आ गया। അപ്പൊ കർത്താവും യോഹന്നാൻ സ്നാപകനും പ്രസംഗിച്ച സുവിശേഷം രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷം, അല്ലെങ്കിൽ യഹൂദന്മാർക്ക് 1000 വർഷം ലിറ്ററലായിട്ട് ഒരു രാജ്യം സ്ഥാപിച്ചു കൊടുക്കുന്ന ആ രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷം, അല്ലെങ്കിൽ യെശയ്യാവിൽ ഒക്കെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് പോലെ ഉള്ള സുവിശേഷം. അതാണ് നമ്മള് ദാനിയേലിന്റെ പുസ്തകം 2-ാം അധ്യായം അതിന്റെ 44-ാം വാക്യത്തിൽ നെബൂഖദ്നേസർ രാജാവ് കണ്ട ഒരു ബിംബം, നമ്മൾ അവിടെ ആ ബിംബത്തെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ ഈ രാജാക്കന്മാരുടെ കാലത്ത് സ്വർഗസ്ഥനായ ദൈവം ഒരു നാളും നശിച്ചു പോകാത്ത ഒരു രാജ്യത്വം സ്ഥാപിക്കും, ഒരു കിങ്ഡം സ്ഥാപിക്കും, രാജ്യത്വം സ്ഥാപിക്കും, ഒരു കിങ്ഡം സ്ഥാപിക്കും. तो प्रभु इस रीति से पुराने नियम में इस विषय में बहुत सारे भविष्यवाणियां राज्य के विषय में बोला है कि किस रीति से राज्य का सुसमाचार या राज्य के विषय में जो राज्य प्रभु स्थापना करने जा रहा है करके उसके विषय में पुराने नियम में बहुत सारा भविष्यवाणियां उसमें लिखा गया है। यशायाह का पुस्तक में भी पढ़ते हैं। दानियल का पुस्तक में जब हम लोग वहां पर लेते समय में उसका 2 का 44 में हम पढ़ते समय में इन सभी राजाओं के अंत में समय में क्या होगा उसका 44 पढ़ेंगे। और उन राजाओं के ऐसा राज्य उदय करेगा जो अनंत काल तक न टूटेगा और न वह किसी जाति के हाथ में किया जाएगा। उन सब राज्यों को छूछल करेगा और उनका अंत कर डालेगा और वह सदा स्थिर रहेगा। तो एक नया राज्य स्वर्ग परमेश्वर राज्य को स्थापना करेगा। അപ്പോൾ ലോകത്തിൽ ഉണ്ടാകാനുള്ള പ്രധാനപ്പെട്ട 4 സാമ്രാജ്യങ്ങൾ, അല്ലെങ്കിൽ ലോകം മുഴുവനും ഭരിക്കപ്പെടുന്ന 4 സാമ്രാജ്യങ്ങളുടെ ഒരു ദർശനം നെബൂഖദ്നേസറിന് കർത്താവ് കൊടുത്തതാണ് നമ്മൾ ഇവിടെ ഈ ദാനിയേൽ 2:44 വായിച്ചത്. तो जब परमेश्वर ने नेबूखदनेस्सर राजा को उस समय में एक बहुत बड़ा मूर्ति का या मूर्त का एक दर्शन को प्रभु वहां पर देते समय में उसमें जो 4 बड़ा महाराज्य साम्राज्य है जो पूरा दुनिया पर राज करने का राज्य करेगा करके वो एक मूर्त से बताता है कि ये 4 साम्राज्य जाग उठेगा और दुनिया को लोग राज्य करेगा करके बोलकर, और उसके बाद है अंतिम में बोलता है कि एक नया राज्य स्थापना होगा जिसका दर्शन था अभी हमने दानियल 2 का 44 में पढ़ा। അപ്പോൾ നമ്മള് എസ്തേറിന്റെ പുസ്തകം അതിന്റെ 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 1-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, കിങ് അഗസ്വേരോസ് ഇന്ത്യ മുതൽ എത്തിയപ്പോ വരെ 127 പ്രൊവിൻസ് ഭരിച്ചിരുന്നു. അത് അപ്പോൾ അങ്ങനെ രാജ്യം മുഴുവനും ഒരു രാജ്യം ഭരിക്കുന്ന 4 കിങ്ഡംസ് ഉണ്ടാകും എന്നുള്ളതാണ് ഈ ബിംബത്തിലൂടെ കർത്താവ് ദർശനത്തിൽ നെബൂഖദ്നേസറിന് കൊടുക്കുന്നത്. और हम लोग एस्तर का पुस्तक उसका 1 अध्याय का 1 वाक्य में वहां पर अहशर नाम का एक राजा उन दिनों में जब वो राज्य करते समय में, जहां पर हम देखते हैं कि वो उनका राज्य का जो हुकूमत वो करता था कि वो हम देखते समय में अर्थात हिंदुस्तान से लेकर कुछ देश तक का उसका राज्य करता था करके, बहुत मतलब पूरा दुनिया भर का कब्जा उसने किया था करके, जिसके विषय में दर्शन में ऑलरेडी परमेश्वर ने नेबूखदनेस्सर राजा को दिया था कि 4 प्रकार का अलग अलग राजा आकर करेंगे। അപ്പൊ ഈ രാജാക്കന്മാരുടെ കാലം എന്ന് പറയുമ്പോൾ അപ്പോൾ ഈ 4 രാജാക്കന്മാരെ നമുക്കറിയാം, എങ്കിലും അല്പവും നമ്മൾ ആ ഒരു ബിംബത്തിന് ഒരു തലയുണ്ട്, അത് ഗോൾഡ് കൊണ്ട് നിർമ്മിച്ചതാണ്. അതിലാണ് ബാബിലോൺ സാമ്രാജ്യം, അല്ലെങ്കിൽ അതിന്റെ ആദ്യത്തെ രാജാവ് നെബൂഖദ്നേസർ ആയിരുന്നു. BC 605 മുതൽ 539 വരെയാണ് ആ കാലഘട്ടം. तो दानियल का पुस्तक में जब हम पढ़ते समय में वो पहला जो मूर्त का जो उसका सिर में जो है वो पूरा सोने से भरा हुआ था, जो
बाबिलोन को दर्शाता है। BC 605 മുതൽ 539 വരെയാണ് നെബുക്കദ്നേസർ ലോകം മുഴുവനും ഭരിച്ചത്. तो लगभग BC 605 से लेकर BC 555 तक ये जो बाबिलोन का साम्राज्य हुकूमत में था। അപ്പൊ ഈ രാജാക്കന്മാർ പറയുന്നത് അവര് ഓട്ടോക്രസി എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരാളിൽ മുഴുവനും അധികാരം വരുന്ന ഒരു ഭരണ സംവിധാനമായിരുന്നു ഈ 4 സാമ്രാജ്യങ്ങളും. അപ്പോൾ ആദ്യത്തെ സാമ്രാജ്യം നെബുക്കദ്നേസർ രാജാവാണ്. അദ്ദേഹത്തിന്റെ കാലഘട്ടമാണ് 605 മുതൽ 539 വരെ. അതിനുശേഷം നമ്മളെ ആ ബിംബത്തിൽ കാണുന്ന നെഞ്ചും കൈയും വെള്ളി കൊണ്ട് സൃഷ്ടിച്ചു, വെള്ളി കൊണ്ടുള്ള ഒരു ബിംബം. അപ്പം നെഞ്ചും കൈയും വെള്ളിയാണ്. അത് മേദ്യ പേർഷ്യ രാജ്യത്തെ സാമ്രാജ്യത്തെ കാണിക്കുന്നു. और उसके बाद जो राजा जो आया था, जो उसका छाती और हाथों को दर्शाता है, जो है सोने चांदी से है, जो मेदी पर्शिया आकर हुकूमत किया करके हम देखते हैं। ഈ മേദ്യ പേർഷ്യയാണ് ഇന്നത്തെ നമ്മളെ എസ്തേറിന്റെ സമയത്തുണ്ടായിരുന്ന അഗസ്വേരോസ് രാജാവാണ്. അഗസ്വേരോസ് രണ്ടാമത്തെ രാജാവായിരുന്നു. ദാരിയവേസ് കഴിഞ്ഞിട്ട് പിന്നെ അഗസ്വേരോസ് രാജാവാണ് വന്നത്. और फिर ये इस समय में था जो एस्तर का पुस्तक में जो हमने अर्थजक्सिस के बारे में या हर्षेश राजा के नाम का राजा के बारे में जो हमने पढ़ा, वो है ये जो चांदी से जो हाथ और सीना जो चांदी का राज्य दिखाता है, जो मेदे पर्शिया का राजा था, उसके बारे में है, वहां पर हम पढ़ते हैं। അത് ഇന്നത്തെ ഇറാനാണത്. അവിടെ BC 539 മുതൽ 339 വരെയുള്ള കാലഘട്ടത്തിലാണ് ഈ മേദ്യ പേർഷ്യ ലോകം മുഴുവനും ഭരിച്ച കാലഘട്ടം. ആ ഡേറ്റ് പിന്നെ പറയാ. 539 മുതൽ 339 വരെ BC. तो वो BC 539 से लेकर BC 330 तक का ये राज्य ने अधिकार किया था. പിന്നെ നമ്മള് ആ ബിംബത്തിൽ കാണുന്നത് വയറും അരയും താമ്രം. അത് ഗ്രീസ് രാജാവ് ഫിലിപ്പിന്റെ മകനാണ് അലക്സാണ്ടർ. അവര് ഗ്രീസ് സാമ്രാജ്യം ലോകം മുഴുവനും ഭരിച്ചതാണ് 339 BC മുതൽ 49 BC വരെ. और फिर उसके बाद हम देखते हैं कि उसका जो पेट और कमर से जो पित्तल को दर्शाता है, जो हम देखते हैं कि ग्रीक साम्राज्य को दिखाता है, जो लगभग 300 से लेकर BC 43 तक ये राज्य था, जो अलेक्जेंडर द ग्रेट ने आकर साम्राज्य को कब्जा कर उसने अधिकार में लाया था. പിന്നെ ഏറ്റവും അവസാനമായിട്ട് അത് ഇരുമ്പും കളിമണ്ണും കൊണ്ട് ചേർന്നതുപോലെയുള്ള ഒരു സാമ്രാജ്യം വരുന്നു. അതാണ് റോം. അതായത് BC 49 മുതൽ AD 33 വരെ ആയിരുന്നു റോമാക്കാര് ലോകം മുഴുവനും ഭരിച്ചത്. और उसके बाद है हम देखते हैं कि जो पैर और जो उसके पैर की उंगलियां, जो हम देखते हैं कि लोहा और मिट्टी का मिलावट को हम दर्शाता है, जो हम देखते हैं कि रोम सरकार ने अधिकार में लाकर लोहा और मिट्टी का पैर का एक मिश्र होकर चलाने वाला एक राज्य और हुकूमत के बारे में है, जो रोम सरकार ने किया था, जो लगभग 44 BC से लेकर 33 AD तक उनका राज्य और अधिकार हुकूमत चलता रहा. അപ്പൊ ഈ രാജാക്കന്മാരുടെ കാലത്ത് അതിന്റെ അന്ത്യം വരുമ്പോൾ ഒരു കല്ല് പറഞ്ഞു വന്ന ഈ സാമ്രാജ്യങ്ങളെ മുഴുവനും തകർത്തിട്ട് ദൈവത്തിന്റെ ഒരു രാജ്യം സ്ഥാപിക്കും. അതാണ് നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു. അവൻ മരിച്ചവരിൽ നിന്ന് ഉയർത്തെഴുന്നേറ്റ് ദൈവസഭ എന്ന ഒരു ദൈവരാജ്യം, സ്പിരിച്വൽ ആയിട്ടുള്ള ദൈവരാജ്യം, ഇതിനെയാണ് ദൈവരാജ്യം എന്ന് പറയുന്നത്. സ്വർഗരാജ്യം എന്ന് പറയുന്നത് യഹൂദന്മാർക്ക് 1000 വർഷം ക്രിസ്തു നേരിട്ട് വന്ന് ഭരിക്കുന്ന അതാണ് സ്വർഗരാജ്യം. അപ്പൊ സ്വർഗരാജ്യം എന്ന് പറയുന്നതും ദൈവരാജ്യം എന്ന് പറയുന്നതും തമ്മിലുള്ള അല്പം വ്യത്യാസം നമ്മൾ കാണണം. और फिर उसके बाद हम देखते हैं कि क्या हुआ कि ये राज्य का जब अंतिम समय में स्वर्ग से एक बड़ा पत्थर आकर उसका पैरों में गिरकर पूरा मूर्ति को गिराता है, और फिर वो एक बहुत बड़ा पहाड़ बनकर और एक राज्य स्थापना हो जाता है, जिसके विषय में हमने दानियल का पुस्तक में जो पढ़ा था, उस राज्य के विषय में है परमेश्वर ने इजराइल को उसके विषय में वाणी देते समय में भविष्यवाणी में कहा था कि उनको एक राज्य मिलेगा करके, जिसका सुसमाचार था यीशु और यूहन्ना बपतिस्मा. वो राज्य का सुसमाचार के बारे में, राज्य के बारे में वो लोग सुसमाचार देकर वो बढ़ोतरी कर रहे थे, जो 1000 साल का है, जो दानियल ने उसका दर्शन देखा था.
അപ്പോൾ ഈ സ്വർഗരാജ്യം എന്ന് പറയുന്നത് യഹൂദന്മാർക്ക് വേണ്ടി മാത്രമുള്ള ലിറ്ററൽ ആയിരിക്കുന്ന രാജ്യമാണ്. അത് കർത്താവും യോഹന്നാൻ ശ്രാവകനും പ്രസംഗിച്ചു. എന്നാൽ കർത്താവിനെ അവർ മശിഹയായിട്ട് സ്വീകരിക്കാഞ്ഞത് കൊണ്ട് ആ സ്വർഗരാജ്യത്തിന്റെ പ്രസംഗം നിർത്തിവെച്ചിട്ട് അപ്പോസ്തലന്മാർ മുഖാന്തരം എന്ത് ചെയ്തു? കൃപയുടെ സുവിശേഷം ആരംഭിച്ചു. അതാണ് ദൈവരാജ്യം സ്ഥാപനം. तो ये बात को के विषय में जो है, ये जो राज्य का जो सुसमाचार जो है, ये स्पेसिफिकली सिर्फ और सिर्फ इजराइल को संबंधित करके आधारित करके जो दर्शन देते समय में परमेश्वर ने बात बोला था, और उसमें वो इजराइल को संबंध में आधारित रखकर मूल को रखा था। उन लोग ने परमेश्वर ने वो बात किया था जिसके शुरुआत में भविष्यवाणी किया था, और जिसके आधार पर है यूहन्ना बपतिस्मा देने वाला और यीशु ने सुसमाचार बांटा। लेकिन क्योंकि उन लोगों ने यीशु को ठुकराया और जो मसीह था उनको ठुकराने की वजह से परमेश्वर ने क्या किया? कलीसिया की ओर परमेश्वर मुड़ा। അപ്പോൾ ഈ സ്വർഗരാജ്യം യഹൂദന്മാർക്ക് വേണ്ടി മാത്രമാണ്. तो जो परमेश्वर ने जो स्वर्ग का राज्य जो बोला था, जो संसार जो राज्य का सुसमाचार है, जो स्वर्ग का राज्य भी उसको कहते हैं, जो भूमि पर होने वाला है, അത് उसको അക്ഷരീയമായിട്ട് ക്രിസ്തു ഈ ഭൂമിയിൽ വന്ന് 1000 വർഷം ഭരിക്കുന്നതാണ് സ്വർഗരാജ്യം. എന്നാൽ ആ രാജ്യം സ്ഥാപിക്കപ്പെടുന്നതിന് മുൻപ് തന്നെ ദൈവരാജ്യമാകുന്ന സഭ എന്ന് പറയുന്ന ഒരു രാജ്യസ്ഥാപനം, അത് സ്പിരിച്വൽ ആണ്. അത് ദൃശ്യമായ കണ്ടുകൊണ്ട് കാണാൻ കഴിയത്തില്ല. അതൊരു ആത്മീയ അനുഭവമാണ്. ക്രിസ്തു നേരിട്ട് വന്ന് വിശ്വാസികളെ തന്റെ കിങ്ഡം എന്ന് അവിടെ നമ്മളെ വെളിപ്പാട് പുസ്തകം 1-ാം അധ്യായം 6-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത് പോലെ നമ്മളെ പാപത്തിൽ നിന്ന് വിടുവിച്ച് നമ്മളെ കിങ്ഡവും പ്രീസ്റ്റുമാക്കി എന്ന് നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. അപ്പം നമ്മളൊരു ഇന്ന് ക്രിസ്തു ഭരിക്കുന്ന കിങ്ഡമാണ് നമ്മൾ സഭ. तो वो इसके लिए जो यहूदियों को प्रभु ने स्वर्ग राज्य का वाणी देने के बाद जो वास्तव में 1000 वर्ष का राज्य होगा, जो भूमि में स्थापना करेगा, जहां पर परमेश्वर इस्राएल के साथ भूमि में राज्य करेगा करके बोलते समय में, वो वाणी देते समय में, परंतु उसके पहले परमेश्वर एक आत्मिक रीति से एक राज्य मंडली में जो स्थापना कर रहा है, वो है परमेश्वर का राज्य। परमेश्वर का राज्य के विषय में स्थापना करते समय में उसमें कलीसिया को, जो नया जन्म पाए हुए उद्धार के पाए हुए लोगों को से मिला हुआ राज्य का विषय है, जो एक आत्मिक रीति है, शारीरिक रीति से स्पर्श कर अनुभव करने वाली बात नहीं है, बल्कि आत्मिक विषय में है, जिसका वाणी परमेश्वर ने जब वचन में जब हम पढ़ते समय में, प्रकटीकरण का पुस्तक 1:6 में हम पढ़ते समय में प्रभु वहां पर क्या कहता है? और हमें एक राज्य और पिता परमेश्वर के लिए याजक बनाया। तो एक राज्य करके बनाते समय में वो है वो परमेश्वर का राज्य, जो कलीसिया जिसमें संबंधित करके आत्मिक रीति से वो हमें है, हम है वो राज्य है करके वहां पर प्रभु बता रहा है। നമ്മൾ റോമാലേഖനം 14:17 വായിക്കുന്നുണ്ട്, ദൈവരാജ്യം ഭക്ഷണവുമല്ല പാനീയവുമല്ല, നീതിയും സമാധാനവും പരിശുദ്ധാത്മാവിലുള്ള സന്തോഷം. അപ്പം പരിശുദ്ധാത്മാവ് നേരിട്ട് വന്ന് ഭരണം നടത്തുന്ന ഒരു സംവിധാനമാണ് ഇന്ന് സഭ. അപ്പം ഈ സഭാ കാലയളവിനോടുള്ള ബന്ധത്തിലാണ് കൃപയുടെ സുവിശേഷം പ്രസംഗിക്കുന്നത്. तो रोमियो का पुस्तक 14:16 में हम पढ़ते समय में परमेश्वर का राज्य खाना पीने में नहीं, परंतु धर्म और मिलाप और आनंद है, जो पवित्र आत्मा में से हमें मिलता है। तो परमेश्वर ने जब जो राज्य जो स्थापना करेगा, जो कलीसिया में अभी जो है और जो चल रहा है, वो राज्य जो पवित्र आत्मा में चलने वाला है, पवित्र आत्मा के अध्यक्ष के अधिकार में रहेगा, है, जो आज प्रभु जो अपना राज्य का, जो परमेश्वर का राज्य का विषय में प्रभु बांध रहा है। അപ്പോൾ കൃപയുടെ സുവിശേഷം അത് യഹൂദനും ജാതിക്കും കൂടിയാണ്. നമുക്ക് അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 26-ാം അധ്യായത്തിന്റെ 23-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, और ये बात को प्रभु जब राज्य बनाते समय में, ये सुसमाचार जब कलीसिया के विषय में जब बांटते समय में है, उसको अनुग्रह का सुसमाचार भी करके बोलते हैं। पहला हमने राज्य का सुसमाचार देखा, दूसरा अभी हम देख रहे हैं अनुग्रह का सुसमाचार, जो हम लोग प्रेरितों का कार्य एक्ट्स चैप्टर 20-ാം അധ്യായം അതിന്റെ 24-ാം വാക്യം 20 का 24 में वहां पर प्रभु वचन में हम पढ़ते हैं। അവിടെ പൗലോസ് പറയാണ്, ഞാൻ എന്റെ പ്രാണനെ വിലയേറിയതായി എണ്ണുന്നില്ല, എന്റെ ഓട്ടവും ദൈവകൃപയുടെ സുവിശേഷം. परंतु मैं अपने प्राण को कुछ नहीं समझता कि उसे प्रिय जानूं, वरन यह कि मैं अपने दौड़ को और उसकी सेवकाई को पूरी करूं, जो मैंने परमेश्वर के अनुग्रह के सुसमाचार पर गवाही देने के लिए प्रभु यीशु से पाई है। परमेश्वर की अनुग्रह का सुसमाचार। അപ്പോൾ ഈ കൃപയുടെ സുവിശേഷം എന്ന് പറയുമ്പോൾ ഇതിനകത്ത് ജാതിയുണ്ട്, യഹൂദനുമുണ്ട്. നമ്മളെ അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 26-ന്റെ 23-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ,
और ये जो अनुग्रह का सुसमाचार जो बांटा जा रहा है, इस सुसमाचार का खासियत क्या है कि इसमें अन्य जाति और यहूदी दोनों दोनों मिला हुआ एक झुंड का बात है। हम लोग एक्ट्स 26 में पढ़ते समय में हम देखते हैं 26-23 ക്രിസ്തു കഷ്ടം അനുഭവിക്കുകയും മരിച്ചവരുടെ പുനരുത്ഥാനത്തിൽ ആദ്യമായി ജനത്തോടും ജാതികളോടും, കാരണം ജനം ഉദ്ദേശിക്കുന്നത് യഹൂദനോടും പിന്നെ ജാതികളോടും വെളിച്ചം അറിയിക്കുകയും ചെയ്യുമെന്ന് പ്രവാചകന്മാരും മോശയും ഭാവി കാലത്തെ കുറിച്ച് പറഞ്ഞ സുവിശേഷം. उसका 23 पढ़ना, एक्ट्स 26 का 23 कि मसीह को दुख उठाना होगा और वही सबसे पहले मरे हुओं में से जी उठकर हमारे लोगों में और अन्य जातियों में ज्योति का प्रचार करेगा। तो हमारे लोग यानी कि इजराइल के लोगों के विषय में बोला है, और अन्य जाति मतलब बाकी के जातियों को ज्योति का प्रचार यानी कि अनुग्रह का जो सुसमाचार है उसके विषय में बांटा जाएगा। അപ്പോൾ ഈ സുവിശേഷത്തിന്റെ ലക്ഷ്യം, ഒരു സബ്ജക്റ്റ് എന്ന് പറയുന്നത് രാജ്യം സ്ഥാപിക്കുക എന്നുള്ളതല്ല. ഇവിടുത്തെ സുവിശേഷം ഒരു പേഴ്സൺ, വ്യക്തി, ദൈവത്തിന്റെ പുത്രനായ ക്രിസ്തുവിനെ പ്രസംഗിക്കുക. ആ നമ്മള് 1 Corinthians 15:3 തിരുവെഴുത്തിൻ പ്രകാരം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു പാപങ്ങൾക്ക് വേണ്ടി മരിക്കുകയും തിരുവെഴുത്തിൻ പ്രകാരം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു മരിച്ചവരിൽ നിന്ന് ഉയർത്തെഴുന്നേൽക്കുകയും ചെയ്തു എന്നതാണ് ഈ സുവിശേഷത്തിന്റെ ആശയം. അപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ പ്രസംഗിക്കുന്നതാണ് എന്ത്, അതായത് ഈ കൃപയുടെ സുവിശേഷം. तो अनुग्रह का सुसमाचार का विषय को अगर हम लोग मुद्दा को, अगर हम मेन पॉइंट को हम देखते समय में, ये राज्य को फैलाने के विषय में नहीं बोल रहा या राज्य के बारे में नहीं बोल रहा, बल्कि जो अनुग्रह का सुसमाचार है एक व्यक्ति को केंद्रित करके बोला गया है, जिसके विषय में जब हम लोग उसका 1 Corinthians का पुस्तक उसका 15 अध्याय का उसका 3 और 4 में हम लोग पढ़ते समय में वहां पर पौलुस कहता है कि इस कारण सबसे पहले मुझे ये बात, ये जो वाणी पहुंची वो ये है कि प्रभु यीशु मसीह जो पवित्र शास्त्र के अनुसार वो हमारे लिए पापों के लिए वो मारा, गाड़ा गया और पवित्र शास्त्र के अनुसार वो तीसरे दिन जी उठा। तो वो व्यक्ति को केंद्रित करके बात करने वाला जो यीशु मसीह है, उसके आधार इसके लिए इसको अनुग्रह का सुसमाचार कहते हैं। അപ്പോൾ സർവ്വജനത്തിനും ഒരു വലിയ ന്യായവിധി വരുന്നു. നമ്മളെ എബ്രായ ലേഖനം 9:27 ഒരിക്കൽ മരിക്കുകയും പിന്നെ പാപത്തിന്റെ ശമ്പളം മരണം, പിന്നെ ന്യായവിധി അല്ലെങ്കിൽ നരകത്തിലേക്ക് പോകും. അപ്പൊ മനുഷ്യർക്ക് ഒരു ന്യായവിധി ഉണ്ടെന്നും ആ ന്യായവിധിയിൽ നിന്ന് രക്ഷിക്കാൻ ദൈവം തന്റെ പുത്രനെ അയച്ചതാണ് ഈ സുവിശേഷത്തിന്റെ, ഈ കൃപയുടെ സുവിശേഷത്തിന്റെ കാതലായ ഭാഗം. അതിനകത്ത് യഹൂദനുമുണ്ട്, ജാതിയുമുണ്ട്. तो इब्रानियों को पुस्तक 9:27 के अनुसार जब हम लोग पढ़ते समय में एक बार ये मनुष्य के लिए नियुक्त है कि एक बार मरना और फिर न्याय, सभी मनुष्य के लिए जो नियुक्त किया था, इस न्याय से बचने के लिए एक व्यक्ति है जो हमें पापों से उठाकर हमें बचाता है, उस व्यक्ति के बारे में है प्रचार किया जाता है, जिसके द्वारा हमें उद्धार होकर हमें न्याय से बचेंगे करके ये मुद्दा को, ये बात को मुद्दा है बनाकर है हम लोग अनुग्रह का सुसमाचार में हम लोग बांटते हैं। രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? ഒരു രാജ്യം സ്ഥാപിക്കപ്പെടാൻ പോകുന്നു, മാനസാന്തരപ്പെടുവീൻ. അത് യഹൂദന്മാർക്ക് ദൈവം വാഗ്ദത്തം ചെയ്ത സ്വർഗരാജ്യം വരണമേ എന്ന് പറഞ്ഞ അതാണ്. അത് യഹൂദന്മാർ ക്രിസ്തുവിനെ തള്ളിക്കളഞ്ഞതുകൊണ്ട് ആ സുവിശേഷം സസ്പെൻഡായി നിർത്തിക്കൊണ്ട് ദൈവം എന്ത് ചെയ്തു? സഭയാകുന്ന ദൈവരാജ്യം സ്ഥാപിക്കാനായിട്ടുള്ള കൃപയുടെ സുവിശേഷം പ്രസംഗിച്ചു. तो राज्य का सुसमाचार में क्या है, उसका ऑडियंस हम देखते समय में सिर्फ यहूदी लोग हैं। अनुग्रह का सुसमाचार का ऑडियंस में हम देखते समय में उसमें दोनों यहूदी लोग और अन्य जाति दोनों मिला हुआ है। तो परंतु जो इसलिए राज्य का सुसमाचार जो यहूदियों को फोकस करके बात करते समय में उनको क्या बोल रहा है कि तुम मन फिरो, क्योंकि परमेश्वर अभी एक नया राज्य स्थापना करने जा रहा है और उनका हुकूमत आएगा, उनके इच्छा के अनुसार होगा करके इस रीति से ये बातें था राज्य के सुसमाचार में उनको प्रचार कर कर उनको बोला गया था, ताकि उन लोग राज्य के लिए उन लोग तैयार रह सके। इस रीति से है सुसमाचार बांटते समय में उनको राज्य को संबंधित करके वहां पर बोला गया था। परंतु जो अनुग्रह का सुसमाचार है वो कलीसिया को संबंध में नया जन्म पाए हुए यीशु मसीह के नाम में उद्धार पाने के विषय में है बोला गया है। അപ്പം സർവ്വലോകത്തിനും വരാൻ പോകുന്ന ന്യായവിധിയിൽ അല്ലെങ്കിൽ നോഹയുടെ കാലത്ത് ഒരു പെട്ടകം പണിത് ന്യായവിധിയിൽ നിന്ന് രക്ഷപ്പെട്ടതുപോലെ ഇനിയും ഈ ലോകത്തെ ദൈവം തീ കൊണ്ട് നശിപ്പിക്കും. അപ്പോൾ അതിന് രക്ഷപ്പെടാൻ യേശുക്രിസ്തുവിൽ വിശ്വസിക്കുക. അപ്പോൾ കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിലുള്ള വിശ്വാസത്തിൽ നമ്മൾ മാനസാന്തരപ്പെട്ട് വിശ്വസിക്കുമ്പോൾ അത് യഹൂദനാണെങ്കിലും ജാതിയാണെങ്കിലും അവൻ രക്ഷ പ്രാപിക്കുന്ന കൃപയുടെ സുവിശേഷം. അതിനകത്തെ മുഖ്യ വിഷയം യേശു ക്രൂശിക്കപ്പെട്ടവൻ എന്നുള്ള പ്രസംഗമാണ് അതിനകത്തെ പ്രധാന ആശയം. तो जैसे पुराने नियम में जब बाढ़ से
बाढ़ आकर मनुष्य जात पर न्याय कर कर प्रभु ने सिर्फ नोहा को जहाज के द्वारा बचाया, उसी रीति से नए नियम में पाप के मनुष्य का पाप की वजह से परमेश्वर मनुष्य जात को आग से न्याय करते समय में यीशु मसीह के द्वारा, यीशु मसीह का नाम में है वो उद्धार मिलने वाला है करके ये बात का प्रचार अनुग्रह का सुसमाचार से बोला जाकर लोगों को उद्धार के लिए प्रचार किया जाता है, ताकि वो लोग परमेश्वर के लिए जो परमेश्वर का राज्य का भाग बनकर वो लोग चल सके, जिसके लिए वहां पर दोनों यहूदी हो या अन्य जाति हो, दोनों को उसमें भागी होकर बोला जाता है, जिसके जिसके द्वारा है राज्य का सुसमाचार बोला गया है। परंतु जो अनुग्रह का सुसमाचार बोला गया है, राज्य का सुसमाचार क्यों बंद हो गया? क्योंकि वो लोग ने इस्राएली लोगों ने यीशु को ठुकराने की वजह से जो राज्य का सुसमाचार बोला जा रहा था, यीशु मसीह को ठुकराने की वजह से परमेश्वर ने राज्य का सुसमाचार का प्रचार को थोड़े समय के लिए बंद करके या ठहरा कर रखा है, ताकि कलीसिया को अभी अनुग्रह का सुसमाचार बांटा जाए। അപ്പോൾ ആ മുഖ്യ വിഷയം ക്രിസ്തുവാണ്. നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 22-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ യഹൂദൻ അടയാളം ചോദിക്കുന്നു, യവനൻ ജ്ഞാനം അന്വേഷിക്കുന്നു. ഞങ്ങൾ ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനെ പ്രസംഗിക്കുന്നു, ദൈവശക്തിയും ദൈവജ്ഞാനവുമായ ക്രിസ്തുവിനെ തന്നെ. അപ്പൊ ക്രിസ്തുവാണ് ഈ കൃപയുടെ സുവിശേഷത്തിന്റെ മെയിൻ പ്രസംഗ വിഷയം. तो पहला कोरिन्थी 1:22 में जब हम पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं कि जो यहूदी लोग हैं वो लोग हमेशा चिन्ह मानते हैं और यूनानी ज्ञान का बात मानते हैं, परंतु 23 में हम जो है क्रूस पे चढ़ाया हुआ मसीह का हम प्रचार करते हैं, जो तो वो है वो अनुग्रह का सुसमाचार में, जहां पर एक व्यक्ति को केंद्रित करके उसको आधार बनाकर है अनुग्रह का सुसमाचार बांटा जाता है, ताकि लोगों को आने वाला न्याय से प्रकोप से बच सके। പക്ഷെങ്കിൽ ഈ സുവിശേഷ കൃപയുടെ യഹൂദന് ഇടർച്ചയാണ്, ജാതിക്ക് പോഷത്വമാണ്. പക്ഷെങ്കിൽ വിശ്വസിക്കുന്ന ഏവർക്കും അത് ദൈവശക്തിയുമാണ്. परंतु ये जो अनुग्रह का जब सुसमाचार बोलते हैं समय में, ये उसका खासियत हम क्या देखते हैं कि ये यहूदियों के लिए ठोकर का पत्थर है, ठोकर का कारण है, और अन्य जातियों के लिए ये एक मूर्खता का कारण है। परंतु हम जो उद्धार पाते जा रहे हैं, ये हमारे लिए, हमारे निमित्त ये परमेश्वर का सामर्थ है। അപ്പോൾ ഈ സുവിശേഷത്തിൽ നിന്നും മറിച്ച് കളഞ്ഞിട്ട് ഈ സുവിശേഷം പറയാതെ വേറൊരു സുവിശേഷം ആരെങ്കിലും പറഞ്ഞാൽ അവൻ ശപിക്കപ്പെട്ടവൻ. അതാണ് നമ്മൾ ഗലാത്യ ലേഖനം 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 6 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുന്നത്. तो ये सुसमाचार जो बोला जा रहा है, इस सुसमाचार के विरुद्ध जो यीशु मसीह का नाम में जो उद्धार हमको जो मिलता है, उस सुसमाचार के विरुद्ध अगर कोई अन्य सुसमाचार बोले तो वो श्रापित है करके है, जब जिसके विषय में हम लोग ने शुरुआत में हमने पढ़ा था कि अन्य सुसमाचार मतलब यीशु मसीह को केंद्रित से हटाकर किसी और चीज का बातें करना है का सुसमाचार के बारे में, जो हमने गलतियों का पुस्तक 1 अध्याय में हमने देखा। അപ്പം പൗലോസോട് പറയുന്നത്, ഇനി ഞങ്ങൾ തന്നെ ഇത് ഈ സുവിശേഷം അല്ലാതെ വേറൊരു സുവിശേഷം പറഞ്ഞാൽ ശപിക്കപ്പെട്ടവനാണ്, സ്വർഗത്തിൽ നിന്ന് ദൂതൻ വന്ന് പറഞ്ഞാൽ പോലും ശപിക്കപ്പെട്ടവനാണ്. അപ്പോൾ ഈ സുവിശേഷത്തിന്റെ കാതലായ സാരാംശം ക്രൂശിക്കപ്പെട്ടവനായ ക്രിസ്തുവാണ്. ആ സബ്ജക്റ്റിൽ നിന്ന് മാറാൻ പാടില്ല. അവനിൽ വിശ്വസിച്ചാൽ ഉള്ള ആ അനുഗ്രഹം, അവൻ സഭയുടെ അംഗമായി, ദൈവരാജ്യത്തിന്റെ അംഗമായി തീർന്ന് സഭയുടെ കൂട്ടാളിയായി തീരുകയാണ്. നമുക്ക് ഈ കൃപയുടെ സുവിശേഷത്തെ കുറിച്ച് നമുക്കറിയാം. എന്നാൽ ഇനി എന്താണ് മറ്റൊരു സുവിശേഷം എന്നുള്ളതിനെ കുറിച്ച് നമുക്ക് അല്പമായിട്ട് ചിന്തിക്കാം. तो इसके लिए वहां पर पौलुस वहां पर गलती 1:8 में जब वहां पर एक बात चेतावनी की रीति से बोलता है कि वहां पर यदि हमने जो राज्य का सुसमाचार है इसके खिलाफ जो अनुग्रह का सुसमाचार जो भी बोला जा रहा है, जिसमें यीशु मसीह केंद्रित है, उस व्यक्ति को छोड़कर वो केंद्र को हटाकर किसी और बात को केंद्र बनाकर कोई अन्य सुसमाचार, यदि हम में से कोई या प्रेरित लोग भी अगर उसमें से कोई लोग ये सच्चा सुसमाचार को छोड़कर कोई अन्य सुसमाचार बोले, या एक स्वर्गदूत आकर इस विषय में कोई अन्य सुसमाचार बोले, तो वो लोग श्रापित हो करके पौलुस वहां पर लोगों को याद दिलाना चाहता है। क्योंकि ये जो अनुग्रह का सुसमाचार का जो केंद्र बिंदु है वो क्या है, वो एक व्यक्ति है, वो है यीशु मसीह। तो इसलिए अभी हम जानते हैं कि अनुग्रह का सुसमाचार क्या है करके, तो अभी हम लोग देखने जा रहे हैं कि अभी वो क्या है जो दूसरा सुसमाचार जो गलतियों का पुस्तक में 1 अध्याय में लिखा गया है, या कि वो क्या है करके हम दूसरा सुसमाचार है उसके विषय में हम देखेंगे। അപ്പൊ മറ്റൊരു സുവിശേഷം എന്നുള്ളത് നമ്മളെ 2 കൊരിന്ത്യർ 11-ാം അധ്യായത്തിലും പറയുന്നുണ്ട് മറ്റൊരു സുവിശേഷം. दूसरा कोरिन्थी 11 अध्याय भी पढ़ते समय में वहां पर भी हम एक दूसरा सुसमाचार करके हम पढ़ते हैं। അതിന്റെ 4-5 വാക്യങ്ങളിൽ നമ്മളിങ്ങനെ വായിക്കുന്നു. 2 കൊരിന്ത്യർ 11-ാം അധ്യായത്തിന്റെ 4-5 വാക്യങ്ങളില് दूसरा कोरिन्थी 11 अध्याय का 4 और 5 में हम पढ़ते हैं।
ഒരുത്തൻ വന്ന് ഞങ്ങൾ പ്രസംഗിക്കാത്ത മറ്റൊരു യേശു എന്ന് പറഞ്ഞാൽ ക്രൂശിക്കപ്പെടാത്ത ഒരു യേശു. എന്നിട്ട് എന്ത് ചെയ്യുന്നു? അങ്ങനെയുള്ള ക്രൂശിക്കപ്പെടാത്ത ഒരു യേശുവിനെ പ്രസംഗിക്കുമ്പോൾ എന്ത് കിട്ടുന്നു? ഒരു ആത്മാവ് കിട്ടുന്നു. അതാണ് വേറൊരു സുവിശേഷം. അപ്പൊ കർത്താവായ യേശു ക്രൂശിക്കപ്പെട്ടവനാണെന്ന് പ്രസംഗിച്ചാൽ പരിശുദ്ധാത്മാവിനെ കിട്ടും. എന്നാൽ വേറൊരു യേശുവിനെ പ്രസംഗിക്കുമ്പോൾ വേറൊരു ആത്മാവ് കിട്ടും. ആ ആത്മാവ് കിട്ടുമ്പോൾ അത് വേറൊരു സുവിശേഷമാണ്. അത് ക്രിസ്തുവല്ല, പരിശുദ്ധാത്മാവുമല്ല, അത് സത്യസുവിശേഷവുമല്ല. तो वो दूसरा कोरिन्थी 11:4 में हम पढ़ते समय में यदि कोई तुम्हारे पास आकर किसी दूसरा यीशु का प्रचार करे, तो दूसरा यीशु का प्रचार करते समय में मतलब क्या, जो प्रेरित लोग आदि से जब प्रचार करते समय में वो लोग हमेशा यीशु मसीह जो क्रूस पर चढ़ाया है और हमारे पापों के लिए मरा है करके वो लोग ने हमेशा यीशु क्रूसित किया हुआ यीशु के बारे में ही वो लोग ने प्रचार किया, क्रूस उसको ही वो लोग ने मुद्दा रखकर बात किया था। परंतु यदि तुम्हारे बीच में आकर क्रूस चढ़ाया हुआ यीशु मसीह को छोड़कर किसी और विषय में बात करेंगे तो क्या होगा, जिसके वजह से प्रचार होते समय में ऐसा दूसरा यीशु जो क्रूसित नहीं हुआ है ऐसा सुसमाचार सुनेगा तो क्या होगा, तुमको एक दूसरा आत्मा मिलेगा। परंतु जो यीशु क्रूस में चढ़ाया हुआ यीशु मसीह के बारे में बात करें कि उसके विषय में अगर प्रचार किया जाए तो वास्तव में क्या है, पवित्र आत्मा का काम होता है। परंतु एक अन्य यीशु जो क्रूस में चढ़ा नहीं लेकिन आशीष देगा, ये देगा, इधर इधर की बातें बोलकर अगर सुसमाचार बोला जा रहा है तो वो एक अन्य यीशु है, जिसकी वजह से दूसरा आत्मा मिलेगा जो पवित्र आत्मा नहीं है, और वो दूसरा एक सुसमाचार रहेगा जिसका कोई भी सत्य सुसमाचार से कोई उसका रिश्ता नहीं है। നമ്മൾ ആദ്യം ചിന്തിച്ചു ഈ കൃപയുടെ സുവിശേഷത്തിന്റെ മുഖ്യ വിഷയം ക്രൂശിക്കപ്പെട്ടവനായ ക്രിസ്തുവാണ്. അപ്പോൾ നമ്മള് അത് ക്രൂശ് പറയാതെ നാം വരാൻ പോകുന്ന ന്യായവിധിയിൽ നിന്നും കർത്താവ് എങ്ങനെയാണ് നമ്മളെ രക്ഷിക്കുന്നത് എന്നുള്ളത് പറയാതെ ഈ ഭൂമിയിലെ ഭൗമിക കാര്യങ്ങൾ മാത്രം പറയുന്ന വേറൊരു സുവിശേഷം. അപ്പോൾ അവർക്ക് വേറൊരു സ്പിരിറ്റ് കിട്ടുന്നുണ്ട്, ഒരു ആത്മാവ് കിട്ടുന്നുണ്ട്. അതിനെക്കുറിച്ചാണ് നമ്മൾ ഫിലിപ്പേ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നത്. വേറൊരു സുവിശേഷം വളരെ കൃത്യമായിട്ട് എന്താണെന്ന് ഫിലിപ്പേ ലേഖനം അതിന്റെ 3-ാം അധ്യായം 18-ാമത്തെ വാക്യവും 19-ാമത്തെ വാക്യവും വായിക്കുന്നുണ്ട്. तो इसीलिए जब ये अन्य सुसमाचार बोला जाएगा, जैसा हमने पहले भी हमने देखा, सत्य सुसमाचार यीशु मसीह के बारे का सुसमाचार का खासियत क्या है कि क्रूस पे चढ़ाए हुआ यीशु मसीह जो हमारे पापों के लिए मरा है उस विषय में संबंध में था। परंतु ये दूसरा यीशु का सुसमाचार क्या है कि ये यीशु क्रूस पे चढ़ाया हुआ विषय में बात नहीं करेंगे, या हमें आने वाला न्याय से बचाने के लिए प्रभु यीशु मसीह को मरना पड़ा, वो सब बातें वो लोग ना करते हुए हम किस रीति से हम लोग कमाएंगे, यीशु के नाम से कैसा कमाई होगा, हमको क्या लाभ मिलेगा, दुनिया में क्या क्या लाभ होगा करके इस बातों को बोलने को विषय को कहते हैं दूसरा सुसमाचार। ये एक अन्य सुसमाचार जिसके विषयों में प्रेरित लोगों ने कभी प्रचार नहीं किया था। जिसका उदाहरण के लिए हम लोग फिलिप्पियों का पुस्तक 3 अध्याय 18-19 में पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं कि एक दूसरा सुसमाचार या अन्य उपदेश जो प्रेरित लोगों ने नहीं बोला था वो क्या है करके उसका एक झलक हम फिलिप्पियों का पुस्तक 3 का 18-19 में हम देखते हैं। അവിടെ ഞാൻ പലപ്പോഴും നിങ്ങളോട് പറഞ്ഞതുപോലെ അനേകർ ക്രിസ്തുവിന്റെ ക്രൂശിന് ശത്രുക്കളായി നടക്കുന്നു എന്ന് ഇപ്പോൾ കരഞ്ഞുകൊണ്ട് പറയുന്നു. उसका 18 पढ़ना। क्योंकि बहुत सारे ऐसी चाल चलते हैं जिनकी चर्चा मैंने तुमसे बार बार किया है और अब भी रो रो कर करता हूँ कि वे अपनी चाल चलन से मसीह के क्रूस के बैरी है। അപ്പോൾ അവിടെ അവരുടെ അവസാന നാശമാണ്. അവരുടെ ദൈവം വയറ്, ലജ്ജയായതിൽ അവർക്ക് മാനം തോന്നുന്നു, അവർ ഭൂമിയിലുള്ള ചിന്തിക്കുന്നു. അപ്പോൾ ഒരു യേശുവിനെ പ്രസംഗിക്കുന്നുണ്ട്, പക്ഷെ ഭൂമിയിൽ നമുക്ക് എങ്ങനെ മെച്ചപ്പെട്ട ഒരു വലിയ നല്ല രീതിയിലുള്ള മറ്റുള്ളവരുടെ മുമ്പിൽ വളരെ സ്ഥാനവും മാനവും കിട്ടുന്ന ക്രൂശ് ഒഴിച്ചുള്ള ഒരു ജീവിത മാർഗം കാണിച്ചു കൊടുക്കുന്ന ഒരു ഭൗമികനായ ഒരു യേശുവിനെ വെളിപ്പെടുത്തുന്ന ഒരു സുവിശേഷം അത് 1-ാം നൂറ്റാണ്ടിൽ തന്നെ അത് പ്രചരിച്ചിരുന്നു. അതാണ് മറ്റൊരു സുവിശേഷം. उसका 19 में हम पढ़ते हैं समय में उधर हम देखते हैं कि ऐसे लोगों का जो अंत है विनाश होगा। वो लोग जो है उनका ईश्वर पेट है और लज्जा की बातों में वो लोग घमंड करके बात करते हैं और लोग पृथ्वी की वस्तुओं पर मन लगाने के लिए कहते हैं। तो ये लोग जब आकर अन्य सुसमाचार बोलते हैं समय में, जिसका परिणाम यह है कि उनको एक अन्य आत्मा मिलेगा। उस अन्य सुसमाचार का फोकस क्या है, यीशु का नाम लेकर वो लोग भूमि में कैसा हम लोग को लाभ मिलेगा, पृथ्वी में हमको कैसा हम लोग ऊंचाई में समाज में इज्जत से जी पाएंगे, ऊंचा स्तर में जिएंगे करके इस रीति का बातों को लेकर यीशु का नाम से भूमि का कमाई को लेकर बात करने वाला विषय है एक अन्य सुसमाचार या एक दूसरा सुसमाचार। അപ്പോൾ അവിടെ പറയുന്ന അന്യ സുവിശേഷത്തിൽ മറ്റൊരു സുവിശേഷത്തിൽ പറയുന്ന യേശു ആരാണ്? അന്തിക്രിസ്തുവാണ്. तो ये जो തന്നെയാണ്.
दूसरा सुसमाचार जब वो लोग बांटते समय में, जहां पर दुनिया का कमाई का लाभ के बारे में बोलते समय में, वो लोग यीशु का नाम लेकर जब बोलते समय में, वो यीशु वास्तव में कौन रहेगा? वो मसीह विरोधी है। അവിടെ നമുക്ക് 2 തെസ്സലോനിക്ക 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 9-10 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ വളരെ കൃത്യമായിട്ട് പറയുന്നുണ്ട്, ഇത് സാത്താനാണ് മറ്റൊരു യേശുവിന്റെ പേരിൽ പ്രസംഗിക്കപ്പെടുന്നത്. 2 തെസ്സലോനി 2:9 മുതൽ. दूसरा तेसलोनी 2:9 में हम लोग पढ़ते समय में किस रीति से शैतान यीशु का नाम लेकर कार्य करता है करके, वहां पर हम लोग दूसरा तेसलोनी 2:9 में हम पढ़े। അധർമ്മ മൂർത്തിയുടെ പ്രത്യക്ഷത നശിച്ചു പോകുന്നവർക്ക് സാത്താന്റെ വ്യാപാര ശക്തിക്ക് ഒത്തവണ്ണം വ്യാജമായ സകല ശക്തിയോടും അടയാളങ്ങളോടും കൂടിയും അത്ഭുതങ്ങളോടും അനീതിയുടെ സകല വഞ്ചനയോടും കൂടി ആയിരിക്കും. അവർ രക്ഷിക്കപ്പെടാതെ വണ്ണം സത്യത്തെ സ്നേഹിച്ച് കൈക്കൊള്ളാകിയാൽ തന്നെ അങ്ങനെ ഭവിക്കും. സത്യത്തെ വിശ്വസിക്കാതെ അനീതി രസിക്കുന്ന ഏവർക്കും ന്യായവിധി വരേണ്ടതിന് ദൈവം തന്നെ അവർക്ക് ഫോഷ്ക്ക് വിശ്വസിക്കുമാറ് വ്യാജത്തിന്റെ വ്യാപാര ശക്തി അയച്ചിരിക്കും. 9 से 11 पढ़ना। उस अधर्मी का आना शैतान के कार्य के अनुसार सब प्रकार की झूठी सामर्थ और चिन्ह और अद्भुत काम के साथ और नाश होने वालों के लिए अधर्म के सब प्रकार के धोखे के साथ होगा, क्योंकि उन्होंने सत्य के प्रेम को ग्रहण नहीं किया जिससे उनका उद्धार होता, और इसी कारण परमेश्वर उनमें एक भटका देने वाली सामर्थ को भेजेगा ताकि वे झूठ की प्रतीति करें। 12 भी। और जितने लोग सत्य की प्रतीति नहीं करते वरन अधर्म से प्रसन्न होते हैं, सब दंड पाए। വരാൻ പോകുന്ന ന്യായവിധിയിൽ നിന്ന് രക്ഷപ്പെടാനുള്ള ക്രൂശിന്റെ സന്ദേശം പറയാതെ ഈ ഭൂമിയിൽ നമ്മൾ എങ്ങനെ ഒരു സുഖമായി ജീവിക്കാം, അതിന് ദൈവം സഹായിക്കുന്ന ഒരു യേശുവിനെ കൂട്ടുപിടിച്ചുകൊണ്ട് ഒരു സുവിശേഷമുണ്ട്. ആ സുവിശേഷമാണ് മറ്റൊരു സുവിശേഷം. അതിന്റെ പിന്നിൽ പ്രവർത്തിക്കുന്നത് സാത്താൻ തന്നെയാണ്. അവർക്ക് ഒരാത്മാവ് വ്യാപരിക്കുന്നുണ്ട്. അവരുടെ യേശു വേറെയാണ്, ദൈവപുത്രനായ ക്രിസ്തുവല്ല, ക്രൂശുമായിട്ട് യാതൊരു ബന്ധവുമില്ല. അത് അവര് ദൈവരാജ്യത്തോട് ചേർക്കപ്പെടത്തില്ല, അത് കളയായിട്ട് മാറും. तो इस दुनिया में ऐसा भी एक सुसमाचार है जहां पर जो लोग इसमें आने वाला प्रकोप से किस रीति से हमें बचना चाहिए, उस बात को लोग ना बताते हुए किस रीति से दुनिया में हम लोग कमाई कर दुनिया में हम लोग कैसे खुशी से जिए करके बोलकर आने वाला, उसमें यीशु का नाम को वो लोग उसमें डालकर वो लोग लोगों को कैसा संसार में कमा सके, ऐसा बताने वाला एक अन्य सुसमाचार है। इस अन्य सुसमाचार कार्य करते समय में उसके पीछे एक दूसरा आत्मा भी है जो लोगों को प्राप्त होकर उस आत्मा के बहकावे में वो लोग गिरकर जाते हैं, जो एक अन्य सुसमाचार के कारण है। क्योंकि जो सच्चा यीशु जो है क्रूस पर मरकर हमें पापों से बचाकर आने वाला न्याय और प्रकोप से बचाने वाला यीशु को, उस बात को छोड़कर है वो लोग अन्य यीशु का नाम लेकर, कोई दूसरा यीशु का नाम लेकर दूसरा सुसमाचार बोलते हैं। इसके पीछे भी शैतान का काम है, जो मसीह विरोधी आकर करने वाला कार्य के विषय में है, जो हम देखते हैं, जो जिसका पीछे है शैतान का काम है। അപ്പോൾ ഈ സുവിശേഷം എത്ര നാൾ നിൽക്കും? ये जो दूसरा सुसमाचार है, अन्य सुसमाचार है, कितना समय तक टिकेगा? അത് നമ്മള് റോമാലേഖനത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. रोमियो का पुस्तक में हम पढ़ते हैं അവസാനത്തെ വ്യക്തി രക്ഷിക്കപ്പെടുന്നത് വരെയും ഈ കൃപയുടെ സുവിശേഷം, ഏതൊരു വ്യക്തി അവസാനത്തെ വ്യക്തി സഭയോട് ചേർക്കപ്പെടണമോ അതുവരെയും ഈ കൃപയുടെ സുവിശേഷം പ്രസംഗിച്ചുകൊണ്ടിരിക്കും. तो जब तक यहूदियों का जो आखिरी संख्या जब जुड़ नहीं जाता, वो समय पूरा नहीं हो जाता, तब तक रहेगा। हम देखते हैं कि ये सुसमाचार बोला जाएगा, बांटा जाएगा। അവിടെ നമ്മള് റോമാലേഖനം 11:25 11 അധ്യായത്തിന് 25 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. യോഹन्ना 11:25 में हम पढ़ते हैं, पढ़े 25। हे भाइयों, कहीं ऐसा न हो कि तुम अपने आप को बुद्धिमान समझ लो, इसलिए मैं नहीं चाहता कि तुम इस भेद से अनजान रहो कि जब तक अन्य जातियां पूरी रीति से प्रवेश न कर ले तब तक इस्राएल का एक भाग ऐसा ही कठोर रहेगा। അപ്പം ലാസ്റ്റിലായിട്ട് ഈ രക്ഷയുടെ സന്ദേശത്തിലേക്ക്, കൃപയുടെ സുവിശേഷം കേട്ട് രക്ഷിക്കപ്പെട്ട് സഭയോട് ചേർക്കപ്പെടേണ്ട, ദൈവരാജ്യത്തോട് ചേർക്കപ്പെടേണ്ട അവസാന വ്യക്തി ചേർത്ത് കഴിയുമ്പോൾ സഭ സ്വർഗത്തിലേക്ക് അല്ലെങ്കിൽ മധ്യാകാശത്തിൽ എടുക്കപ്പെടുകയും ഈ കൃപയുടെ സുവിശേഷം അവസാനിക്കുകയും പിന്നീട് അപ്പോസ്തലനായ യോഹന്നാനും കർത്താവും പ്രസംഗിച്ച രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷം ഈ ഭൂമിയിൽ വീണ്ടും പ്രസംഗിക്കപ്പെടും. तो जब तक अन्य जाति का जो आखिरी संख्या का जो विश्वासी सुसमाचार सुनकर, राज्य का सुसमाचार सुनकर उद्धार पाने के बाद, तब उद्धार पा नहीं लेता, तब तक
हम देखते हैं कि अभी का यह समय में अनुग्रह का सुसमाचार प्रचार किया जाएगा, परंतु अनुग्रह का जो सुसमाचार में जो यहूदियों अन्य जातियों में जो आखिरी गिनती का आखिरी विश्वासी जब पूर्ण रीति से उद्धार पाकर कलीसिया में जुड़ जाएगा और परमेश्वर का जो स्वर्गीय परमेश्वर का राज्य जो कलीसिया में जो भागी होता है, जब वो पूरा संख्या पूरा हो जाने के बाद क्या हो जाएगा, जो है अनुग्रह का सुसमाचार फिर बंद किया जाएगा। उसके बाद जो यूहन्ना बपतिस्मा देने वाला और यीशु ने जो राज्य का सुसमाचार बोला था, वो राज्य को फिर से प्रचार कर यहूदियों पर फिर से बोला जाएगा। അപ്പോൾ കർത്താവ് മത്തായി 24 അധ്യായത്തിൽ ശിഷ്യന്മാർ ചോദിക്കുന്നുണ്ട്, കർത്താവ് നിന്റെ രാജ്യം എപ്പോൾ സ്ഥാപിക്കും, ഈ ലോകത്തിന്റെ അവസാനം. അപ്പൊ കർത്താവ് അവിടെ 24 അധ്യായത്തിന്റെ 14 വാക്യത്തിൽ പറയുകയാണ്, രാജ്യത്തിന്റെ ഈ സുവിശേഷം സകല ജാതികൾക്കും സാക്ഷ്യമായി തീരുമ്പോൾ ഭൂലോകത്തും. അതാരാണ്? അത് കർത്താവ് സഭ എടുത്തു കഴിഞ്ഞതിന് ശേഷം ഇസ്രായേൽ ഗോത്രത്തിൽ നിന്ന് 1,44,000 പേര് മുദ്രയിട്ട് ഈ രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷം വീണ്ടും പ്രസംഗിക്കപ്പെടും. അപ്പോഴാണ് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ രാജ്യസ്ഥാപനത്തിനായിട്ട് കർത്താവ് ഈ ഭൂമിയിലേക്ക് ഇറങ്ങി വരുന്നത്. അങ്ങനെയാണ് യഹൂദന്മാർക്ക് രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷം പ്രസംഗിക്കപ്പെടും, രാജ്യം സ്ഥാപിക്കപ്പെടും. तो ये प्रभु के चेलों ने वहां पर मती का सुसमाचार उसका 24वां अध्याय का पहला वाक्य से वहां पर प्रभु चेले लोग आकर प्रभु को पूछते कि प्रभु आप हमें बताओ कि ये दुनिया का अंत कैसा होगा करके और चिन्ह क्या है करके ये सब बातें वहां पर 3रा वाक्य में पूछते समय में प्रभु वहां पर उसका मती का पुस्तक 24 का 13 में 14 में वहां पर प्रभु ये कहता है कि इस रीति से राज्य का सुसमाचार इस रीति से जगत में प्रचार किया जाएगा कि सब जातियों पर गवाही हो और तब अंत आएगा। तो ये कब घटना होने वाली है? जब हम कलीसिया उठा लिए जाने के बाद, जहां पर जो अनुग्रह का सुसमाचार प्रचार कर रहा था वो बंद हो जाने के बाद फिर से दोबारा यहूदियों को बचाने के लिए क्या किया जाएगा, फिर से राज्य का सुसमाचार बांटा जाएगा, जिसमें उस समय में क्या होगा, कलीसिया उठा लिए जाने के बाद प्रभु परमेश्वर इजराइल गोत्र में से हर एक गोत्रों में से प्रभु चुनकर 1,44,000 को प्रभु वहां पर चुनकर उन लोग क्या करेंगे, दुनिया भर में फैलकर परमेश्वर का राज्य जो जो राज्य का सुसमाचार है वो लोग प्रचार कर गवाही देकर यहूदियों को केंद्रित करके वो लोग प्रचार करेंगे। उस विषय में है प्रभु वहां पर मत्ती 24 का 14 में वहां पर कहता है कि कलीसिया उठा लिए जाने के बाद फिर से जो राज्य का सुसमाचार प्रचार किया जाएगा और सब जातियों पर गवाही होगा और फिर अंत आएगा। നിത്യ സുവിശേഷം നമ്മള് വെളിപ്പാട് പുസ്തകം അതിന്റെ 14 അധ്യായത്തിന്റെ 6 വാക്യത്തിൽ रेवलेशन उसका 14 का 6 में हम पढ़ते हैं, അവിടെ ഒരു ദൂതൻ ആണ് സുവിശേഷം പറയുന്നത്. वहां पर हम देखते हैं कि एक स्वर्गदूत आकर एक नित्य अनंतकाल का सुसमाचार बांटेगा करके वहां पर रेवलेशन 14:6 में हम पढ़ते हैं। അത് രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷമോ കൃപയുടെ സുവിശേഷമോ അല്ല ദൂതൻ പറയുന്നത്. तो अभी यहाँ पर देखो ये जो सुसमाचार अभी कौन सा सुसमाचार, राज्य का भी नहीं है, अनुग्रह का भी नहीं है। അവിടെ ദൈവത്തെ ഭയപ്പെട്ട് അവന് മഹത്വം കൊടുപ്പീൻ, ന്യായവിധി വരുന്നു എന്നുള്ള ഒരു സന്ദേശം കൊടുക്കുകയാണ്. കാരണം കൃപയുടെ സുവിശേഷം പറയാൻ ദൂതന്മാരെ ഏൽപ്പിച്ചിട്ടില്ല, അത് പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ വിശുദ്ധന്മാരെയാണ് ഏൽപ്പിച്ചിരിക്കുന്നത്. 1 പത്രോസ് 12 അധ്യായത്തിലുണ്ട്. നമ്മള് കൊർന്നല്യോസിന്റെ ഭവനത്തിൽ ഒരു ദൂതൻ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടിട്ട് പറയുകയാണ്, നീ പത്രോസിനെ വിളിച്ച് പ്രസംഗം കേൾക്കണം. അപ്പൊ കൃപയുടെ സുവിശേഷം ഒരു ദൂതനും പറയില്ല, ഹോളി സ്പിരിറ്റിനാൽ വിശുദ്ധന്മാരാണ് പ്രസംഗിക്കുന്നത്. അത് ലാസ്റ്റ് വ്യക്തി ചേർക്കപ്പെടുമ്പോൾ സഭ എടുക്കപ്പെടും. പിന്നീട് യഹൂദന്മാർക്ക് രാജ്യം സ്ഥാപിക്കാനുള്ള സുവിശേഷം പ്രസംഗിക്കപ്പെടും. അതിന്റെ അന്ത്യസമയത്ത് ഒരു ദൂതൻ പറഞ്ഞുകൊണ്ട് ദൈവത്തെ ആരാധിക്കാനായിട്ടുള്ള ഒരു വാണിംഗ് കൊടുക്കുകയാണ്. അതാണ് നിത്യസുവിശേഷം. प्रकटीकरण 14 का 6 पढ़ना। फिर मैंने एक और स्वर्गदूत को आकाश के बीच में उड़ते हुए देखा, जिसके पास पृथ्वी पर के रहने वालों की हर जाति और कुल और भाषा और लोगों को सुनाने के लिए सनातन सुसमाचार था। अगला वाक्य भी, और उसने बड़े शब्द से कहा, परमेश्वर से डरो और उसकी महिमा करो, क्योंकि उसके न्याय करने का समय आ पहुंचा है। तो ये है स्वर्गदूत जो आखिरी दिनों में महाक्लेश के आखिरी दिनों में आकर प्रचार करने वाला एक सनातन का सुसमाचार, अनंत काल का नित्य सुसमाचार है, जिसके विषय में एक स्वर्गदूत उठकर कहेगा कि परमेश्वर का न्याय का समय आ गया है करके सब लोग परमेश्वर से डरो बोलकर एक चेतावनी की रीति से दिया जाने वाला प्रचार है। तो ये जो अनुग्रह का सुसमाचार है, कभी भी स्वर्गदूतों को अनुमति दिया नहीं है वो सुसमाचार बांटने के लिए, जिसका विषय में हम लोग 1 पत्रोस उसका 1 अध्याय का उसका
12 वाक्य में हम लोग पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं कि वहां पर प्रभु वहां पर बोल रहे हैं कि स्वर्गदूत लोग भी ये अनुग्रह का सुसमाचार सुनने के लिए इच्छा रख रहे हैं, परंतु वो लोग को सुनने के लिए इच्छा है, बोलने का अधिकार नहीं है। और कुरनेलियुस के घर में भी जब स्वर्गदूत आकर उसको विषय में बात करते समय में, तब स्वर्गदूत ने क्या कहा कुरनेलियुस से कि तू पत्रोस को बुला, वो तुझे प्रचार करेगा, बताएगा, वो तू सुनना करके। तो स्वर्गदूत वहां पर भी राज्य का सुसमाचार, जो अनुग्रह का सुसमाचार उसने नहीं बांटा था। तो ये बातें पवित्र आत्मा के द्वारा कलीसिया में या दुनिया में पवित्र आत्मा की मदद से बोलने वाला सुसमाचार है, अनुग्रह का सुसमाचार। और जो राज्य का सुसमाचार है इजरायलियों के बीच में बोला जा रहा है, और फिर तो कलीसिया उठा लिए जाने तक अनुग्रह का सुसमाचार बोला जाएगा। उसके बाद कलीसिया उठा लिए जाने के बाद महाक्लेश का समय, पीड़ा काल शुरू होते समय में इजरायली लोगों में जागृति होकर वो लोग राज्य का सुसमाचार बांटेंगे। और फिर महाक्लेश के अंतिम समय जब आते समय में रहेगा, स्वर्गदूत लोग आकाश से, स्वर्ग से उतरकर वो लोग भूमि के निवास करने वाले लोगों को एक सनातन का सुसमाचार है, जो जहाँ पर परमेश्वर को डरने के भय बोलकर, चेतावनी देकर वो लोगों को बता रहा है। അപ്പോൾ മറ്റൊരു സുവിശേഷം എന്ന് പറയുന്നത് കൃപയുടെ സുവിശേഷത്തിന് നേരെ ഓപ്പോസിറ്റ് ആയിരിക്കുന്ന ഒരു സുവിശേഷമാണ്. അത് ദുരുപദേശമാണ്. അതിനോട് കൃപയുടെ ഉപദേശം ചില സ്വീകരിച്ചാൽ തന്നെയും വേറെ അനേക ദുരുപദേശങ്ങളുണ്ട്. അതൊന്നും നമ്മളിവിടെ ചിന്തിച്ചില്ല. നമ്മളെ 4 സുവിശേഷം എന്താണെന്നാണ് ചിന്തിച്ചത്. അത് 1 രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷം, 2 കൃപയുടെ സുവിശേഷം, 3 മറ്റൊരു സുവിശേഷം, 4 നിത്യസുവിശേഷം. तो इस रीति, और फिर हम ये जो दूसरा सुसमाचार है, अन्य सुसमाचार, वो क्या है? परमेश्वर का अनुग्रह का सुसमाचार से एकदम विपरीत है, उल्टा है, और वो नाश देने के लिए परमेश्वर को निंदा करने वाला दुरुपदेशी सुसमाचार है ये दूसरा अन्य सुसमाचार। तो इस और उसके अंदर अगर और भी अगर पढ़ने के लिए जाएंगे तो और भी बहुत प्रकार का दुरुपदेश और गलत उपदेश की बातें हैं, जो हम लोग गहराई में नहीं जा रहे, परंतु ये जो दूसरा सुसमाचार है न्याय के लिए का कारण बनने वाला सुसमाचार है, इसलिए उससे हमें दूर रहना है, क्योंकि वो परमेश्वर का अनुमति नहीं, या वो शैतान के द्वारा आया हुआ वचन है। तो अभी तो बस हमने सुसमाचार, 4 प्रकार का सुसमाचार को अभी जस्ट हमने देखा, जिसमें पहला था राज्य का सुसमाचार, दूसरा है अनुग्रह का सुसमाचार, तीसरा है एक दूसरा सुसमाचार, और चौथा हमने देखा सनातन नित्य सुसमाचार। इस प्रकार का 4 प्रकार का सुसमाचार है जो दुनिया में चल रहा है, जो है वचन के अनुसार। നമുക്ക് കർത്താവായ യേശുക്രിസ്തു മൂലം ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനാൽ സത്യസുവിശേഷം, അല്ലെങ്കിൽ അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് കൊണ്ട് എന്റെ സുവിശേഷ പ്രകാരം ന്യായം വിധിക്കുന്ന നാളിൽ, അത് ഈ കൃപയുടെ സുവിശേഷത്തെ കുറിച്ചാണ് റോമാലേഖനം 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 16-ാം വാക്യത്തിൽ എന്റെ സുവിശേഷം, അത് വെച്ചാണ് ദൈവം ന്യായം വിധിക്കാൻ പോകുന്നത്. നമുക്ക് ഈ കൃപയിൽ വിശ്വസിപ്പാൻ, ഈ കൃപയുടെ സുവിശേഷം വിശ്വസിപ്പാൻ കർത്താവ് കൃപ തന്നു. നമ്മുടെ മേൽ ന്യായവിധിയില്ല. നമ്മള് ദൈവത്തിന്റെ ജനമായി ക്രിസ്തുവേശനുള്ളവരാണ്. നമുക്ക് ലഭിച്ച ഭാഗ്യത്തിനായിട്ട് ദൈവത്തിന് സ്തോത്രം. इसके लिए प्रभु का धन्यवाद हो कि प्रभु ने हमको ऐसा अनुग्रह दिया है कि एक सत्य सुसमाचार सुनने के लिए प्रभु ने हमको अवसर दिया है। जैसा पौलुस भी गवाही देता है कि मनुष्य जात को मेरे सुसमाचार के अनुसार परमेश्वर न्याय करेगा करके हम लोग रोमियो का पुस्तक में हम पढ़ते हैं। तो वो कौन सा सुसमाचार था जो पौलुस ने बांटा था? वो अनुग्रह का सुसमाचार था जो पौलुस को दिया गया था, जिसके द्वारा उद्धार, मनुष्य जात को उद्धार मिले। तो ये प्रभु ने हमको अवसर दिया है कि वो सच्चा सुसमाचार सुनकर प्रभु का राज्य की बढ़ोतरी के विषय में हम लोगों को प्रभु ने सुनाया और हमें बचाया, उद्धार दिया और हमें काबिल बनाया है। उस विषय में और अधिक प्रभु के आगमन तक बढ़ते रहने के लिए प्रभु हम सबको सहायता करें। Praise the Lord. സഹോദരന്മാരെ, നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. धन्यवाद। प्रेज द लॉर्ड। भाइयों में से कोई एक जन प्रार्थना कर ले।